मिनी ब्लॉग. तर आज आलो इथं पावायला, खडबावला आलो इथं पावायला. मित्रांसमोर एक मास दिसलं या का ही दोघं उतरली पाणीमध्ये. तर माझा भाव आणि त्याचे मित्र उतरले पाणीमध्ये. बोललो थोड्या वेळाने, बोललो मला बी पाणीमध्ये उतरायला पाहिजे. खाली सनकिन उडी बोललो गेलो पाणीत. मस्त पैकी मी सुद्धा पावलं माशा आणि अंगा अंगा बोला गावात विहिरीत पाहुण्यात काही वेगळीच मज्जा असते. त्यानंतर मी वरती आलो, ह्याला म्हणलं चल की घरी. हा, चल की घरी बास की आता. अरे ह्यांचं इथं ह्या विहिरीत नाही बागलं तर दुसऱ्या विहिरीकडे पळाली पवायला. हा, ऐकतच नाही ही पोरं. इथं आली पवायला. ह्याला म्हणलो इथं उभा राहून काय करतो, जरा एखादी उडी बिडी मार. ह्याला म्हणलो खावडी. हा, मस्त उडी बिडी घालली विहिरीमध्ये. निघालो घरी. घरी निघालो. बोललो जरा तहान लागली होती पाहून पाहून. पाणी बिणी पेलं इथं दुकानासमोर. इथं पाणी बिणी पेलं, मग निघालो परत घरी. इथे घरी निघालो, रस्त्याचं बांधकाम चालू आहे. रस्ता जरा खराब दिसतोय. त्यानंतर हे घरी जायच्या अगोदर घरी कुठं न्यायच्या यावायची दुसरीकडचं आणलं मला. इथं आणलं इथं फिरायला काय मात्र बोलला मला फोटोशूट करायचंय. ह्याचे फोटो बिटो काढले. हा, ह्याची वेगळीच नखरं असतात. फोटो बिटो काढलं. त्यानंतर इथं काय, इथं बाया आला, दिग्विजय आला इथं. आमचा मित्र ये प्रदीपला त्रास द्यायला लागली. येऊन मस्ती करायला लागली. विनोबा इथं आतमध्ये घुसायला लागली, काय करायला लागली. हा, म्हणतो व्हिडिओ नको काढू. मी काढणार, मी बोललो जाऊ दे. त्यानंतर घरी आलो आपला. घरी आलो, बोलो कुलूप लावलेला का, कुलूप बिलूप उघडलं, आलो आत. आत आलो तर थोड्या वेळाने लगेच दुसरा मित्र आला, गौरव. यांचं काय चालतं दिवसभर काय कळतच नाही. हा, यांची वेगळीच मस्ती. तर हा तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मिळूया असे नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.